कोणत्याही युट्यूबरने याचं उत्तर काढून दिलं राव, काय मास्तर आहेत हे, कुठं डोक्यावरती पडलेत काय माहिती. प्रश्न बघा 20% नफा मिळवतोय, ₹2400 जर असेल आणि तुम्हाला मूळ किंमत विचारली म्हणजे खरेदी किंमत विचारली, तर 20% नफा आहे म्हटल्यावर ₹2000 असायला पाहिजे, जे की एकाही ऑप्शनमध्ये नाही आहे. सरळ-सरळ हा प्रश्न रद्द होण्यासारखा आहे. तरी पण काही लोकांनी स्वतःची हुशारी दाखवलेली आहे, फॉर्म्युला रट्टा मारायची. बघा ह्याच्या जागी विक्रीच्या जागी जर छापील किंमत असेल ना, तर हे उत्तर बरोबर असू शकतं. आता मी पहिले शॉर्ट ट्रिक सांगतो. छापील किंमत आणि खरेदी किंमत यांचं गुणोत्तर असतं. दोन्हीकडे 100-100 लिहून घ्या. दोन्हीकडे 100-100 लिहून घेतलं. छापील किंमत ही मोठी असते म्हणून नफा त्याच्यामध्ये मिळवा. खरेदी किंमत लहान असते त्याच्यातून सवलत किंवा सूट वजा करायची टक्केवारीमधली. ठीक आहे, दोघांमध्ये टक्केवारी टाकून दिल्या मी. मग इथे झालं 120 आणि इथे झालं 60. यांचा जर भागाकार केला तर 2 1 आलेला आहे. जर छापील किंमत तुमची 2 असेल तर खरेदी किंमत 1 असेल आणि 2 बरोबर किती आहे? 2400 दिलेलं आहे. 2 बरोबर किती दिलेलं आहे? 2400. गणितातच दिलंय बघा. छा मी इथे छापील किंमत घेतलं तर. जर विक्री किंमत न घेता. तर इथे 1200 ने गुणलं, मग तुमची खरेदी किंमत किती होणार आहे? 1ला 1200 ने गुणल्यावर 1200 ही तुमची खरेदी किंमत असेल. त्याला दुसरी पण पद्धत आहे. बघा रेशोवाली पद्धत. 40% म्हणजे किती होतात? 2/5 होता. आता ज्यावेळेस सवलत देतो ना तुम्ही छापील किमतीवरती देतात. मग छेदस्थानची तुमची छापील किंमत आहे 5. छापील किंमत आहे तुमची 5 आणि सवलत दिली तुम्ही 2ची, तर खरेदी किंमत किती झाली तुमची? सॉरी, विक्री किंमत किती झाली? सवलत दिल्यानंतर ती त्याची विक्री किंमत होणार आहे. तर विक्री किंमत किती होणार आहे? 5 वरती 2ची सवलत ₹3 विक्री किंमत आणि 20% नफा झालेला आहे. 20% म्हणजे किती होतो? 1/5. नफा नेहमी खरेदी किमतीवरती होतो. मग खरेदी किंमत तुमची किती असणार आहे? खरेदी किंमत असेल छेदस्थानची संख्या 5 आणि ₹1 नफा झाला. मग ₹6 ती विकली गेली असेल, तर इथे विक्री किंमतच्या खाली विक्री किंमत. इथे 2 जागा ब्लँक आहेत बघा, इथे एक आणि इथे एक. इथे ही अंक भरायचा, इकडे हा अंक भरायचा. मग काय करायचं? यांचा सरळ-सरळ गुणाकार करायचा. संख्या ज्या दिसत आहे, इथे 30 येईल, इथे 18 येईल आणि इथे येईल 15. याला जर आपण 3 ने भाग दिला प्रत्येकाला, तर इथे 10 येईल. इथे किती येणार आहे? 6 आणि इथे येणार आहे 5. मग जर 10 तुमची छापील किंमत नसून 2400 असं म्हटलं मी, तर हे 10च्या अर्धा आहे. मग हे 1200 तुमची काय होईल? मूळ किंमत किंवा खरेदी किंमत. ठीक आहे. जर ही छापील किंमत असेल. पण जर गणितात ही जर विक्री किंमत दिली आहे, म्हणजे 6 बरोबर जर 2400 दिलं आहे, तर तुम्ही सरळ-सरळ म्हणू शकता की 400 असेल. तर ह्याला पण तुम्ही 400 ने गुणल्यानंतर इथे 2000 यायला पाहिजे. म्हणजेच हा प्रश्न कसा आहे? रद्द होणार आहे. तरी पण काही लोकांनी व्हिडिओचं स्वतःचं शहाणपण दाखवलेलं आहे. जर तुम्हाला आपली मेंबरशिप हवी असेल ना, तर इथे बघा फक्त ₹129 मध्ये मंथली मेंबरशिप अवेलेबल आहे. तुम्हाला इयरली हवे असेल तर 799ला मेंबरशिप आहे. ती ॲपमध्ये आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करा. हे आपला टेलिग्राम ग्रुप आहे. यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. धन्यवाद.